जेणेकरून त्यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत सुखकर आणि सुखावह व्हावा, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये अशा प्रकारची भूमिका ही आमच्या संस्थेची अनेक वर्षापासून आहे। आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल सुद्धा या बाबतीत विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी सतत प्रयत्नशील असतात। एमक्युअर जी औषध निर्माण करणारी कंपनी आहे, एमक्युअर कंपनी, त्याचप्रमाणे आपल्या संगीता तिवारी मॅडम, त्याचप्रमाणे पौर्णिमा लुणावत मॅडम, अध्यक्षा हिरकणी फाउंडेशन यांच्याकडून आपल्या संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं। खरं तर या सगळ्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत। विद्यालयाचे प्राचार्य ऑफिसर आणि पर्यवेक्षक गोटेकर सर। खरं तर कार्यक्रमाचे सौंदर्य, खरे सौंदर्य हे भाषणात नसून मनोगतामध्ये असते। तर या ठिकाणी आपण फक्त एकच सांगेन गोळे साहेबांना, भूतराजांना की नेहमी तुम्ही आम्हाला एक अपॉर्च्युनिटी देता आणि त्या अपॉर्च्युनिटीमधनं मी आता डिक्लेअर करू इच्छिते, मी आता सरांशी बोलले की 150 iPads आमच्याकडनं म्हणजे विद्या फाउंडेशनकडनं जी तुमचे विद्यार्थी 80च्या वर मार्क मिळवत असतील त्यांच्यासाठी आपण iPads देऊ 150 आणि त्याच्यातनं त्या मुलांना जो आधुनिक अभ्यासक्रम असेल तो मी सुंदरमशी बोलते, सुंदरम वाल्यांना पण इकडे ठेवून घेते, त्यांच्या अजून काय त्या फॅसिलिटीज आपल्याला देत असतील तर तरी आपण करून घेऊ, पण 150 iPads ऑफ विद्या फाउंडेशन तर्फे मी तुम्हाला क्लिअर करते। दुसरी गोष्ट, इथं तुम्ही सगळे तुम्हाला मिळणाऱ्या जे दप्तर आहे, ड्रेस आहे त्याची वाट बघताय, पण हा जो रोल आहे मी शाळा जी करते तो आईचा रोल करते। त्यामुळे गोळे फक्त 2 ओळी म्हणू आईसाठी, पण तरी शाळा एक आई आहे त्यांच्यासाठी आणि प्रत्येकाला आपल्या आईसाठी प्रेम असतं, तर त्या आईसाठी 2 ओळी म्हणून मी भाषण करणार आहे। कृष्ण गोयल सर आणि पुन्हा त्यांची टीम आणि सर ज्यांनी आज डोनेट केलंय मुलांसाठी, त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। मुलं ही आपल्या देशाची भविष्य असतात, आपली तर भविष्य असतात पण देशाची पण भविष्य असतात। तर प्रत्येक आईने आधी तर मला खूप आया दिसतात म्हणून सांगते की बाकी कामाकडे थोडं कमी लक्ष देऊन मुलांकडे लक्ष द्या, कारण आज गरज आहे। मुलं आपल्यापेक्षा खूप स्मार्ट झालेली आहे, तर त्यांच्याकडे लक्ष ठेवा, त्यांना राईट गायडन्स द्या। आणि खरंच मुलं एवढी स्मार्ट आहेत, तुमच्या मुलाचा तुम्हाला गर्व आहे तसं देशाला पण आहे। तर जे साहित्य किंवा काही भेटतं त्याचा सदुपयोग करा आणि सगळ्यांना ब्लेसिंग द्यायचे तुम्हाला देतात आहे की तुमच्या मुलगा उद्या जाऊन दुसऱ्यांना मदत करा। तर चांगला अभ्यास करा, त्यांच्याकडे चांगलं लक्ष ठेवा, चांगलं भविष्य घडवा। नावाजलेली संस्था इथे उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं याबद्दल मला खूप आनंद आहे। संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल साहेब, बाकी सगळे संस्थेचे पदाधिकारी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, एमक्युअर फार्मास्युटिकल्स जसं आता सांगितलं नावाजलेली कंपनी आहे आणि मी मनुष्यबळ विकास विभागामध्ये काम करतो। तर आपल्याकडे जे सगळे लहान मुलं विद्यार्थी बसलेले आहेत, देशाचं भवितव्य आहे। आज आपण मुलांना जे शिकवणार आहोत,
जे काही आपण देणार आहोत त्यातूनच तुमची भविष्यातली पिढी निर्माण होणारी आहे. आणि मला हे सांगावंसं वाटतं, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मी नेहमी म्हणत असतो की भविष्य आपण असं म्हणतो की बरंच चेंज होत असतं. बऱ्याच वेळा टेक्नॉलॉजी डिस्टर्ब होत असते, जॉब मार्केट काय असेल सांगू शकत नाही. पण एक मात्र नक्की आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अत्युच्च कामगिरी करा, मग क्षेत्र कुठलेही असू द्या, म्हणजे गणित असो, सायन्स असो किंवा अगदी आर्ट असो, आपल्याला असे लोक आहेत ज्यांनी सुरुवात करताना खूप छोट्या आर्टच्या क्षेत्रामध्ये पण केलेली आहे. पण ज्यावेळी त्या क्षेत्रातलं प्रावीण्य तुम्ही प्राप्त करता, अत्युच्च लेवलचं प्रावीण्य प्राप्त करता, त्यावेळी तुम्हाला परत मागं वळून बघायची गरज पडत नाही. आता जसं मॅडमनी पण सांगितलं, तिवारी मॅडमनी, की संस्थेतर्फे दरवर्षी आपल्याला या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप होतच आहे. आणि गेल्या वर्षी सुद्धा आमच्या संगीताताई तिवारी या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांच्यातर्फे वाटप करण्यात आलं होतं. ही परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे. आमचा प्रयत्न असतो की जे गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना प्रॉब्लेम आहेत, त्या दुसरे बालवडीचं आपण कुठली फी जास्त आकारत नाही, पण त्याचबरोबर त्यांना गणेश वाटप, दप्तर वाटप आता 30 दिवसापूर्वी आनंद झालेले यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दप्तर वाटप 150 दप्तरचं वाटप केलं. आणि आज मला सर्वात जास्त आनंद या गोष्टी झाला की बीटे फाउंडेशन अध्यक्ष संगीता तिवारी यांनी मला तिथे सांगितलं मी 100 आयपॅड देते आणि त्यानंतर ते 300 करून टाकले. त्यांच्या पुन्हा आमच्या सूत्रसंस्थेने 300 करून टाकले. 150 आयपॅड त्या देणार आहेत. तर ते त्यांना म्हटलं काहीतरी ग्रॅज्युएट ठेवा. त्यामुळं 9वी, 10वी, 11वी, 12वी या वर्गाच्या विद्यार्थ्यांना 80% गुण ज्यांना मिळतील त्यांना हे आयपॅड मिळणार आहे. आणि त्या दृष्टीने गेल्या वर्षी ज्यांनी प्रयत्न केले त्याचं वाटप या पुढच्या 26 जानेवारीला 2026ला आपण करणार आहोत. त्या दृष्टीने संगीता यांनी पाठवतो आणि आपण तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करू. मला निश्चित खात्री आहे जग बदलते, टेक्नॉलॉजी बदलते आणि आपल्या भारताची शिक्षण पद्धती बदलते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीद्वारे या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि म्हणून तर आपण कॉलेजमध्ये असेल, आल्यावर हायस्कूल असेल, GMI असेल, इंटरॅक्टिव्ह बोर्ड हे आपण यापूर्वीच लावलेले आहेत. म्हणजे नरेश गुप्ता हे कसे माझे मेहुणे लागतात आणि पण मेहुणे म्हणून नाही, व्यक्ती म्हणून मी त्यांना नेहमी आदर दिलेला आहे. आणि त्यांच्यात अनेक गुण होते की खूप चांगल्या पद्धतीने एखादी संस्था चालवायची असेल तर मुद्दाम आपण ज्याला त्यांना चेंबर भरवलं तर मला अनेक प्राध्यापकांनी सांगितलं की नरेश गुप्ताच्या याचं पूर्ण लक्ष सिंगिंग कॉलेजला आहे. तास होतात की नाही, शिक्षणामध्ये काही अडचण तर नाही ना, विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम तर नाही ना. आणि ते असे अनेक वेळा शाखांना भेटी देत, वर्गाला भेटी देत आणि अडचणी समजून त्या मॅनेजमेंट पुढे मांडणार. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं अकाली निधन झालं, कोणालाही अपेक्षा नव्हती. आज त्यांच्या सुपुत्र धीरज गुप्ता इथं इन्व्हायटी संचालक म्हणून उपस्थित आहेत. आणि त्यांनी अशी मनीषा व्यक्त केली की वडिलांच्या नावाने काही गिफ्ट सिंगिंगच्या विद्यार्थ्यांना देऊया. धीरज तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी ज्ञानग्रहण शिक्षण आपलं अविरतपणे चालू ठेवणारे अनेक शिक्षक खडकी शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. माने समर्थ पर्याय मिळाला. रावणी प्रजापती नाया भाटे शिरोळे कुमार
यानंतर कॅटेगरीचे विद्यार्थी तयार राहतील. लवकर यायचे. सुमेदान कृष्णा, प्रियंका दुसिया, शेख.